बातमी आहे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे एका मेंढपाळ महिलेवर गाव गुंडांकडून हल्ला करण्यात आलाय आणि तिला अक्षरशः जखमी केले आहेत। एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेंढपाळांच्या विरुद्ध कारवाई होत आहेत, अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत, अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी 40 मेंढरं एका बसने उडवली होती। इतकीशा भीषण परिस्थितीमधून मेंढपाळ वर्ग जात असताना त्यांना सरकारकडून न्याय मिळणार का व ज्या महिलेवर गावगुंडांकडून आता हल्ला करण्यात आला आहे त्यांना त्वरित अटक करणार का असं महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष सरक यांनी सांगितलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांच्याशी संवाद साधताना काय म्हणाले अध्यक्ष आपण बघूया। आम्हाला त्यांनी लई मारलेले, त्यांनी आज गाव आहे ना आमचं मेंढपाळ धनगरांनी आम्ही काय करायचं त्याचं 2-3 वेळा झालेले। त्यांनी पहिलं पण आमच्या माणसाला मारलं, आता पण तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात कशा काय तुम्हाला किती त्रास झाला म्हणून अश्रू डोळ्यातून तुमच्या त्रास झाला म्हणूनच आम्हाला बी लई अवघड वाटत। यांनी आम्हाला 2-3 बारे आमचं असं केलेलं आहे, आमचा हाल म्हणजे काय करायचं आता आम्ही। तुमचं जगणं मुश्किल झालं, आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे, आम्ही जगावागा मरावा हेच कळा ना आम्हाला। दीपक सभाजी कापसे काय आरोपीचं नाव काय द्या? दीपक सभाजी कापसे। रानात आमचा बकरा शिवाय व्यवस्था नाही, आम्हाला तेच आहे आणि आम्हाला अशी धडाधड लोक मारतीत आहे, आम्ही काय करायचं? मरायचं का काय करायचं? आम्हाला दुसरा धंदाच नाही काय करायचं। आम्हाला एवढी लाडक्या बहिणीला लाडक्या केल्या ना आम्हाला लोक धडाधड मारतीत आहे। सरकारने पैसे देतं एकीकडे तुम्हाला मारहाण करते, आम्हाला मारतीत आहे एकीकडे सरकार पैसा देतोय बरं आम्हाला मारतीत आहे माराठ्याची लोक। तुम्हाला न्याय पाहिजे ना, ह्याला न्याय पाहिजे का नाही? माया खाना लेकरू बाळ आमचं मारून टाकले, आम्ही काय करायचं? तुमचं नाव काय आजी? माझं नाव बब्बाई। बब्बाई। तुमचं गाव कोणतं आहे? गाव डवळपुरी। डोळपुरी। त्या मुलाने का म्हणून मारलं? आणि इनान कारण बकरा रस्त्याने येत होती, रस्त्याने येता येता धरली पुरीला मांदळी मारली, रक्त वगैरे निघलं काही? गालाचं रक्त निघालं, खाली रक्त गळत होतं। अरे बापरे, रक्त गळत होतं, पायावर केवढा मोठा ओळ उठलाय तिच्या हिरवागार। काही साधं नाही मारलं। पोलिसांनी काही दखल घेतली नाही अजून? पोलिसांनी अजून दखल घेतली नाही, आमची कोण घेणार दखल? तुम्ही नाही घ्यायचं मग कोण घ्यायचं दखल आमची? बरोबर, गरीबाचं कोण आहे का नाही? गरीबाला आहे का नाही कोण वाल्या? गरीबाला वाल्या वा आमचा दखल घ्या तुम्ही, जर नाही आमची दखल घेतली तर आमचं लेकरू बाळ मारून टाकतील। आम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही, आम्हाला रोज रानात हिंडायला लागत आहे, आम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। आज आपण जर बघितलं या राज्यामध्ये मेंढपाळांवरती वारंवार या ठिकाणी सशस्त्र दरोडे होत आहेत, मेंढपाळांच्या मेंढ्या चोरीला जात आहेत। ही घटना ताजी असताना जर आपण बघितलं अहिल्यानगरमधील आरंगाव ते शिंदे बायपासपासून तर या ठिकाणी आरंगावपासून तर विळद बायपासपर्यंत जो बायपासचा परिसर आहे त्या भागामध्ये जे येणे प्लॉटिंग झालेलं आहे त्या भागात मेंढपाळ मेंढ्या चारत असताना स्थानिक गुंड प्रवृत्ती लोकांकडून त्या ठिकाणी मेंढपाळाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण होत असते। मारहाण झाल्यानंतर सदरचा परिसर हा नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्या कारणाने नगर पोलीस स्टेशन हे भिंगारला आहे, त्यामुळे मेंढपाळ तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, का फिर्याद देण्याला शक्य होत नाही। परंतु जेव्हा केव्हा मेंढपाळ त्या ठिकाणी फिर्याद द्यायला जातो त्यावेळेस एक ते वेळेत त्या ठिकाणी त्याची फिर्याद त्या पोलीस स्टेशनला घेतली जात नाही, त्याला खूप वेळ बसून ठेवलं जातं। आणि याच परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं की मेंढपाळाला एक तर तो त्याच्या मेंढ्या तो या ठिकाणी असं बंदिस्त करून येऊ शकत नसतो, कोणतरी लहान लेकर त्या मेंढ्याकडे उभे असतात आणि तो त्या ठिकाणी फिर्याद द्यायला गेला असतो। म्हणजे ती फिर्याद घडत असतानाच इकडे एखाद्या जर त्या मेंढ्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गेल्या तर त्या ठिकाणी वेगळं काहीतरी घडणार असतं। परंतु पोलीस कधी या गोष्टीचा विचार करत नाही की फर्स्ट प्रायोरिटीने बा तो मेंढपाळाला पहिल्यांदा त्याची फिर्याद घेतली पाहिजे आणि जे काय अगोदर फिर्यादी असते मग त्यांना पाठीमागे ठेवलं पाहिजे, असं केलं जात नाही। आणि वाईट गोष्ट ही आहे ज्यावेळेस मेंढपाळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देतो त्याच वेळेस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या आरोपीलाही त्या ठिकाणी बोलून घेऊन त्याला मुद्दाम त्या ठिकाणी क्रॉस कंप्लेंट देण्याच्या संदर्भात सूचना केली जाते की जेणेकरून त्यांनी क्रॉस केली म्हणजे मेंढपाळ त्या ठिकाणी दबाव आणला जातो आणि ती फिर्याद त्या ठिकाणी त्याला मागे घ्यायला लावली जाते। अशा प्रकारे या ठिकाणी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार घडत आहे आणि चालू आहे। लिंबगाव भागामध्ये कालच्याला एक घटना घडली, महिलेवर हल्ला केला धनगर समाजाच्या महिलेवर आणि गालाला आणि पाठ खूप असे ओळ आहेत, तर पोलीस प्रशासन त्याच्याकडे तो अजून आरोपी अटक केला नाही असं एकंदरीत माहिती कळलं, त्याच्याकडे कसं पाहता?
वाईट गोष्ट वाटते या गोष्टी की ज्या ठिकाणी महिलावरती मारहाण झालेली, एवढं मोठ्या प्रमाणात त्या महिलाला मारले, ज्यावेळेस ती महिला पोलीस स्टेशनला गेली, सर्व काही 315 316 की या कलमाने गुन्हा दाखल केला. जर तुम्हाला याच पद्धतीने गुन्हा दाखल करायचा तर गुन्हा दाखलच कशाला करून घेतला विनाकारण असताना? विनाकारण त्या आरोपीला त्रास आणि ते फिर्यादीला पण त्रास. म्हणजे जर हीच घटना एखाद्या मेंढपाळाकडून जर घडली असती, एखाद्या महिलेला मारहाण झाली असती, तर पोलिसांनी काय केलं असतं? म्हणजे तुमचा आज आमच्या मेंढपाळ महिलावर अन्याय होतोय, तिला एवढं मारलं जातं, तिच्या अंगावर पाठीवर ओळ आहेत, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी गुन्हे दाखल करत नाही. आणि त्याही ठिकाणी तुम्ही काहीतरी चिरीमिरीचा विचार करूनच या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी एक साधे कलम लावून त्या ठिकाणी फक्त FIR दाखल करून घेतला जातो आणि गुन्हा रजिस्टर केला जातो. या संदर्भामध्ये आम्ही SP साहेबांना भेटून ही सगळी सविस्तर माहिती देणार आहोत आणि याच घटनेची सर्व माहिती आम्ही सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना या ठिकाणी देणार आहोत. तुमच्या इथून पुढे दिशा कशी असेल? यानंतर एक फार मोठं आंदोलन ठिकाणी अहिल्यानगर परिसरामध्ये मेंढपाळांचं होणार आहे. मेंढपाळावर होणारे वारंवार या ठिकाणी स्थानिक गुंड प्रवृत्ती लोकांकडचे हल्ले असतील, चोरांचे हल्ले असतील किंवा मेंढ्या चोरीचं प्रकरण असेल, या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन गेले पुढचे 8 दिवसामध्ये या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये होणार आहे.